आधी कडाक्याचं भांडण, नंतर डोक्यात गेलेला राग आणि त्याच रागातून स्वतःला बंद खोलीत कोंडून घेतलेला गळफास. यातही गौरी गर्जे आणि अनंत गर्जे यांच्यात जोरदार भांडण झाल्यानंतर अनंतने गौरीला जवळपास 50 फोन कॉल्स केले, पण काही केल्या गौरीने फोन उचलला नाही. शेवटी अनंतने गाडी वळवली आणि घरी आला तर गौरी पंख्याला लटकलेली होती. सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार गळफास घेण्याआधी गौरीने नेमकं काय काय केलं होतं याची खडानखडा माहिती समोर आली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी पल्लवी धायगुडे आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण. गौरी म्हणजे पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांची बायको. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी संध्याकाळी अनंत गर्जे हे पंकजा मुंडे यांच्या कार्यक्रमासाठी घराबाहेर पडले. त्याआधी गौरी गर्जे आणि अनंत गर्जे यांच्यामध्ये वाद झालेला होता. त्यामुळे तडकाफडकी अनंत हे तिथून निघून गेले. कार्यक्रमासाठी जाताना आणि डोक्यातला राग थोडा शांत झाल्यानंतर कोस्टल रोडवरून अनंत यांनी गौरीला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण गौरी काही केला फोन उचलत नव्हती. बराच वेळ फोन केल्यानंतर अनंत यांच्या मनात शंका आली. त्यामुळे त्यांनी ताबडतोब गाडी वळवली आणि पुन्हा घरी परतले. घरी पोहोचल्यावर त्यांनी बेल वाजवली, दरवाजा ठोठावला, पण आतून कोणताही आवाज आला नाही. शेवटी 31व्या मजल्यावरून खिडकीच्या माध्यमातून त्यांनी खोलीत प्रवेश केला तर गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्या. हा सारा घटनाक्रम अनंत यांच्या चौकशीतून समोर आलाय. सध्या तरी फॉरेन्सिक पथकाने अनंत गर्जे यांच्या घराची कसून तपासणी केली. गौरी पालवे गर्जे यांनी स्वतः गळफास घेतला की त्यांचा घातपात झाला या दृष्टीने घरात तपास करण्यात आला. डॉक्टर राजेश ढेरे यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी गौरी पालवे यांनी गळफास घेतलेल्या घटनास्थळाची पाहणी केली. त्या ठिकाणी गळफास घेण्याची किती शक्यता आहे याचा तपास केला. गौरी पालवे यांचा मृतदेह ज्या पंख्याला लटकलेला होता त्या सिलिंग पंख्याची उंची तपासली. हा पंखा किती वजन घेऊ शकतो हे देखील त्यांनी तपासले. त्यानंतर ते प्राथमिक अहवाल पोलिसांना देणार आहेत. मात्र हा मृत्यू अनैसर्गिक आहे असे डॉक्टर राजेश ढेरे यांनी सांगितले. आम्ही तपासाच्या दृष्टीने घरातून आवश्यक असलेले सॅम्पल्स गोळा केले आहेत. हे सगळे सॅम्पल प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत. गौरी पालवे गर्जे यांचा मृत्यू गळा आवळून झाला की नाही याबाबत पोलिसांना विचारण्यात आलं. यावर डॉक्टरांनी सांगितलं की गौरी पालवे यांच्या मृत्यूचे प्राथमिक कारण लिगेचर कंप्लेशन ऑफ नेक असे आहे. आता आम्ही पोलीस ठाण्यात चाललो आहोत, तिकडे आम्ही पोलिसांना याबाबत माहिती देऊ असं डॉक्टरांनी सांगितलं. मंडळी, गौरी गर्जे प्रकरणात आज कोर्टात मोठा कल्लोळ झाला, कारण तपास अधिकारीच कोर्टात गैरहजर होते. सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितलं की आरोपी अनंत गर्जे यांचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते, त्यामुळेच गौरीने रागाच्या भरात गळफास घेतला असावा. त्यात अजून मृत्यूचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला नाही. शिवाय गर्भपात लातूरच्या रुग्णालयात झालाय आणि या प्रकरणातले काही आरोपी अजूनही फरार आहेत. त्यामुळे आरोपी पुराव्यांशी छेडछाड करू शकतात असं सरकारी वकिलांचं म्हणणं होतं आणि म्हणूनच वरळी पोलिसांनी थेट 10 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. पण अनंत गर्जेच्या वकिलांनी याला प्रत्युत्तर देताना सांगितलं की आम्ही स्वतः पोलिसांसमोर हजर झालो आहोत. तपासात आम्ही पूर्ण सहकार्य करत आहोत. आमच्याकडून काहीही लपवण्यासारखं झालं नाही किंवा पोलिसांना ते जप्त करायचीही गरज लागली नाही. FIR मध्ये आरोपी म्हणून नाव आलेली बहीण तर मुंबईत आली सुद्धा नाही. त्यामुळे एवढी मोठी कोठडी मागणं योग्य नाही. या सगळ्या युक्तिवादानंतर अखेर कोर्टाने अनंत गर्जेला 27 तारखेपर्यंत म्हणजे फक्त 3च दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अनंत गर्जेंचे वकील मंगेश देशमुख यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितलं की ही जी घटना घडली ती खरंच दुर्दैवी आहे. पोलिसांनी ज्या गर्भपाताच्या प्रकरणाचा उल्लेख केला आहे ते प्रकरण फार जुनं असून 2021च्या आधीच झालेलं आहे. त्यावेळी दोन्ही कुटुंबाच्या संमतीने सगळं झालं होतं आणि त्याचा आत्ताच्या घटनेशी काहीही संबंध नाही. अनंत गर्जे यांनी आपला मोबाईलही पोलिसांकडे जमा केला आहे. शिवाय अनंत गर्जे हे रेफ्यूज एरियातून थेट 29व्या मजल्यावर गेले होते आणि त्या सगळ्या हालचालींचं CCTV फुटेज तपासण्याचं काम सध्या सुरू आहे. मंडळी, या प्रकरणात अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. गौरीने खरंच स्वतःचा जीव घेतला की यामागे आणखी काही गुंतागुंत दडलेली आहे हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. पोलीस तपास सुरू आहे आणि प्रत्येक दिवसागणिक या प्रकरणात नवे वळण समोर येते. बाकी या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा आणि महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायला विसरू नका.